ठीक आहे. आपण प्रॅक्टिकल नंबर 6 बघणार आहोत. आपले 5 पर्यंत प्रॅक्टिकल झालेले. ठीक आहे. 5 पर्यंत प्रॅक्टिकल झाले. आज 6 नंबरचा आहे प्रॅक्टिकल तुमचं. 6 नंबरचं प्रॅक्टिकल आहे तुमचं यूज डिफरंट नॉब ऑन फ्रंट पॅनल मेजर द वेवफॉर्म. ठीक आहे. जे आपण CRO आपण यूज करतो त्याचे मेन कोणते कोणते नॉब आहे आणि त्याचा यूज काय आधी ते बघू. ठीक आहे. याच्यामध्ये काय कॅथोड रे ऑसिलोस्कोप इज द मोस्ट ऑफ युजफुल इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट विच visual which use a visual representation of electrical waveform. This common laboratory instrument provides accurate time and amplitude measurement of voltage and signals over a wide range of frequencies. Its reliability, stability, and case of operation make it suitable as a general purpose laboratory instrument. Hence, it is one of important instrument used in laboratory. This practice ठीक आहे. आपण CRO कुठे कुठे बघतो? तुम्ही बघितल्या का CRO कुठे? CRO बघितल्या का तुम्ही? येस मॅम. कुठे? आपल्या लॅबोरेटरी मध्ये तर आहेच, लॅब इलेक्ट्रॉनिक्स लॅब मध्ये तर आहेच. अजून डिफरंट ठिकाणी कुठे बघितलं आहे का तुम्ही? डिफरंट ठिकाणी बघितल्या का कुठे? मॅम. आपण हॉस्पिटलला एक पेशंट ऍडमिट असतो बघा, तिथे पण CROचं वेव फॉर्म दिसते का तुम्हाला? बघितलंय का? हो किंवा येस नाही? मॅम. ठीक आहे. अशा व्हेरियस याच्यामध्ये जिथे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट तयार करतो आपण त्या ठिकाणी CRO म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या ज्या कंपन्या असतात इलेक्ट्रॉनिक्सच्या तिथे 100% CROचा यूज असतो. ठीक आहे. आता फ्रंट पॅनल कंट्रोल CROचा आपण बघणार आहोत. हा आहे तुमचा CRO. CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ठीक आहे. याच्यात तुमचे वेगवेगळे नॉब्स आहे. ठीक आहे. हे जे दिसतंय हा आहे तुमचा चॅनल 1 वोल्ट्स पर डिव्हिजन नाव. आपण जो यूज करतो CRO. ठीक आहे. टू चॅनल 4 ट्रेस ऑसिलोस्कोप असतो. CROचं काय आहे? 2 चॅनल 4 ट्रेस ऑसिलोस्कोप. ठीक आहे. 2 चॅनल म्हणजे हे चॅनल नंबर 1 आहे, हे चॅनल नंबर 2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुमचा टाइम पर डिव्हिजन नॉब आहे. ही तुमची स्क्रीन आहे. CROची जी स्क्रीन दिसते ही ती आहे. ठीक आहे. हे जे आहे तुमचं हा कंपोनंट टेस्टर आहे. ठीक आहे. असे व्हेरियस नॉब आहे. हा तुमचा पॉवर ऑन ऑफचा आहे. जेव्हा तुमची पॉवर ऑन असते तेव्हा तुमचा ग्रीन लाईट असतो आणि ऑफ असते तेव्हा रेड तुमचं हे इंडिकेशन साठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमचं CROचे मेन नॉब्स काय आहे? फर्स्ट तुमचं असतं स्विच, ऑन ऑफ स्विच. म्हणजे CRO ऑन करण्यासाठी जो स्विच यूज करतो ते ऑन ऑफ स्विच असतो. त्याच्यानंतर इंटेन्स आहे. इंटेन्स म्हणजे इंटेन्सिटी. इंटेन्सिटी आपण कमी जास्त आपल्याला जी रिक्वायर असते ती इंटेन्सिटी आपण करू शकतो. तो पण एक नॉब असतो. ठीक आहे. इंटेन्स म्हणते त्याला. This is the intensity controls connected to the grid to control the beam of intensity and hence the brightness of the screen spot. Don't run the intensity too high, just bright enough for clear visibility. Always have the spot swing left to right or the beam may burn a whole screen. त्याच्यानंतर असतो फोकस. फोकसचा यूज काय तुमचा? फोकस आहे ऑलवेज यू ऑप्टेन क्लिअरिटी डिफाइंड लाईन ऑन द स्क्रीन. त्याच्यानंतर असतो पोझिशनचा नॉब. पोझिशनच्या नॉबचा यूज काय आहे? अलाउ यू टू ऍडजस्ट द वर्टिकल पोझिशन ऑफ वेवफॉर्म ऑन द स्क्रीन. देअर इज वन ऑफ फॉर इच चॅनल. त्याच्यानंतर एम्प्लिट्यूड.
अँप्लिट्यूडचा असतो अँप्लिट्यूड पर डिव्हिजन. इट इज अ कंट्रोल ऑफ वाय. अँप्लिट्यूडचा असेल तर व्हर्टिकल डिव्हिजन काय होतं, मेजर करतो. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की व्होल्टेज मेजर करायचं असेल तर व्होल्ट पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे, म्हणजेच अँप्लिट्यूड पर डिव्हिजन नॉब इंटू नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन. ठीक आहे, हा आहे व्हर्टिकल अँप्लिट्यूड ऑफ द सिग्नल ऑन द स्क्रीन. देर इज नो ऑफ दिस इच चॅनल. त्याच्यानंतर एसीडीसी स्विच. आपल्याला जर एसी व्होल्टेज मेजर करायचं असेल, ठीक आहे, आपलं सीआर वर आपण एसी व्होल्टेजेस आपण मेजर करतो. म्हणजे एसी व्होल्टेज असेल तर त्याचा नेचर आपला साइन वेव्ह फॉर्म असते किंवा ट्रायंग्युलर नेचर ऑफ, म्हणजे आपण जी अप्लाय केली असेल ती वेव्ह फॉर्म दिसते. आणि डीसी आपल्याला मेजर करायचं असतं. डीसीचा तो नॉब असतो. डीसीची वेव्ह फॉर्म काय असते, डायरेक्ट स्ट्रेट लाईन राहते. ठीक आहे, हा पण एक नॉब असतो एसी व्होल्टेज मेजरमेंटसाठी आणि डीसी व्होल्टेज मेजरमेंटसाठी. त्याच्यानंतर ए अँड बी किंवा ऍड स्विच असतं. देर ऑलवेज यू डिस्प्ले बोथ इनपुट चॅनल्स सेपरेटली ऑर टू द कंबाईन. याचा यूज काय होतो की सीआरओ वर तुम्हाला सांगितलं 2 चॅनल 4 ट्रेस ऑसिलोस्कोप. म्हणजे ऍट ए टाइम तुम्हाला दोन्ही चॅनल बघायची असेल, ठीक आहे, ऍट ए टाइम दोन्ही चॅनल तुम्हाला बघायचे असेल तर ऍट ए टाइम दोन्ही आपल्याला बघता येऊ शकतात. किंवा तुम्हाला दोन्हीपैकी जे चॅनलला तुमचं इनपुट किंवा आउटपुट लावलं असेल, ठीक आहे, तर ऍट ए टाइम आपण वन पण बघू शकतो आउटपुट, किंवा ऍट ए टाइम तुम्ही दोन्ही पण आउटपुट ऍट ए टाइम तुम्ही बघू शकतात. तर ती प्रोव्हिजन असते सीआर वर. ठीक आहे, प्लस मायनस स्विच. they are allow you to the B channel on the display. ठीक आहे, चॅनल ए इनपुट आणि चॅनल बी इनपुट. Hello, ma'am. Screen is not visible. याच्यात तर दिसते ना रे. आता दिसते का? No, ma'am. Yes, ma'am. Now visible. आता दिसते. Yes, ma'am. ठीक आहे, त्यानंतर तुमचं 9 नंबरचं चॅनल ए इनपुट किंवा चॅनल बी वन इनपुट. आपला 2 चॅनल असतो. हे हा चॅनल ए इनपुट आहे तुमचं, ठीक आहे, आणि हे तुमचं चॅनल बी. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सपोजिशन. ठीक आहे, देर आर यू टू ऍडजस्ट हॉरिझॉन्टल पोझिशन ऑफ द सिग्नल ऑन द स्क्रीन. त्याच्यानंतर लेवल असते. लेवल मध्ये काय असतं, दिस अलाउज यू टू डिटरमाइन द ट्रिगर लेवल, दॅट इज द पॉइंट ऑफ द वेवफॉर्म ऍट विच द रॅम्प व्होल्टेज विल बिगिन टू टाइम बेस मोड. त्याच्यानंतर मिली सेकंड मायक्रो सेकंड हा तुमचा टाइम पर डिव्हिजन नॉब असतो. टाइम पर डिव्हिजन नॉब तुमचा हाय दिसतंय. टाइम पर डिव्हिजन नॉब एरो दिसतो का? ठीक आहे, हा तुमचा टाइम पर डिव्हिजन नॉब असतो. त्याच्यानंतर MAGN, the horizontal scale units are separately multiplied by the setting in the both time base or XY modes असतो. To avoid confusion, unless you really need to change it. ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम पर डिव्हिजन नॉब. टाइम पर डिव्हिजन नॉबचा यूज काय असतो की the frequency at the beam shifts horizontal across the screen in time base mode. ठीक आहे,
टाइम बेस्ड नॉबचा तुमचा हा यूज असतो. त्याच्यानंतर एबी सिलेक्टरचा यूज काय आहे? दिस अलाउज यू टू चूज विच सिग्नल टू यूज फॉर ट्रिगरिंग. त्याच्यानंतर प्लस मायनस असतो. प्लस मायनसचं काय will force the RAM to synchronize starting time to either decreasing or increasing the part of unknown signal you are studying. त्याच्यानंतर इंटरनल एक्सटर्नलचं हे राहतं. ठीक आहे. INT म्हणजे इंटरनल, EXE म्हणजे एक्सटर्नल. दिस विल डिटरमाइन वेदर रॅम विल सिंक्रोनाइज द सिग्नल चूज बाय द A B switch by whether signal is applied to external किंवा सिंक्रोनाइज. त्याच्यानंतर आहे AC किंवा TV सिलेक्टर. नंतर असतं एक्सटर्नल ट्रिगरिंग. आपल्याला मोस्ट ऑफ जे नॉब असतात CRO मध्ये यूज, ते असतं तुमचं टेस्ट करायचं, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट टेस्ट करायचा, तो महत्वाचा राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला युजिंग CRO वर फ्रिक्वेन्सी मेजर कशी करायची, अँप्लिट्यूड मेजर कसं करायचं, मेन पार्ट ते. ठीक आहे. फक्त तेवढे तुम्ही लक्षात ठेवले, तेवढे नॉबचं यूज तरी भरपूर आहे. ठीक आहे. हे तुमचं होतं प्रॅक्टिकल. ठीक आहे. नेम तुमचा हा ऑब्झर्वेशन टेबल आहे, सिरियल नंबर, नेम ऑफ नॉब आणि यूज ऑफ नॉब. ठीक आहे. आता आपण बघू डिटेलमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा डिटेलमध्ये दिसेल. हा तुमचा डिटेलमध्ये CRO आहे, हा फ्रंट पॅनल. ठीक आहे. फ्रंट पॅनल मध्ये 2 चॅनल 4 ट्रेस ऑसिलोस्कोप. हा चॅनल नंबर 1, हा तुमचा चॅनल नंबर 2. ठीक आहे. हे अँप्लिट्यूड, हे जे 2 चॅनल आहे याच्याने तुमची वाय पोझिशन तुमची काय होते, कमी जास्त होते. ठीक आहे. अँप्लिट्यूड चेंज होते. हे जे 2 नॉब आहेत, चॅनल नंबर 1 वोल्ट पर डिव्हिजन आहे, चॅनल नंबर 2 वोल्ट पर डिव्हिजन. हे तुमच्या याच्याने व्हर्टिकल डिव्हिजन तुमचे चेंज होतात, म्हणजे उभ्या लाईन. ठीक आहे. हा तुमचा आहे टाइम पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे. हा तुमचा टाइम पर डिव्हिजन नॉबने तुमचा हॉरिझॉन्टल डिव्हिजन काय होतं, याच्याने तुमच्या चेंज होता. ठीक आहे. हा आहे तुमचा CRO ऑन ऑफ करण्यासाठी. हा तुमचा आहे इंटेन्सिटी साठी आहे. हा तुमचा फोकस साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर एवढे तुमचे मेन नॉब आहे. ठीक आहे. ही तुमची CRO ची, ही तुमची ब्लॉक डायग्राम आहे. ब्लॉक डायग्राम तुमची एक्सप्लेन झाली असेल. ठीक आहे. ही तुमची आहे ब्लॉक डायग्राम आहे. ठीक आहे. वर्टिकल एम्प्लीफायर, हॉरिझॉन्टल एम्प्लीफायर, ट्रिगरिंग सर्किट, स्वीप जनरेटर, CRT, पॉवर सप्लाय. ठीक आहे. आणि हा तुमचा फ्रंट पॅनल ऑफ CRO. या प्रकारे तुमचा CRO दिसतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये नॉबचं काय आहे, डिस्प्ले. हा आहे तुमचा इंटेन्सिटी कंट्रोल. हा जो आहे हा नॉब दिसला, हा तुमचा इंटेन्सिटी कंट्रोलचा आहे. इट इज यूज ऍडजस्ट ब्राईटनेस ऑफ द वेव्हफॉर्म. तुम्हाला ब्राईटनेस वेव्हफॉर्मची कमी जास्त करायची असेल तर हा तुमचा इंटेन्सिटीचा यूज होतो. त्याच्यानंतर फोकसचा यूज काय आहे, फोकस हा तुमचा फोकस. ठीक आहे. फोकसचा यूज काय आहे की तुमची जी वेव्हफॉर्म आहे त्याची तुम्हाला शार्पनेस आपण काय करू शकतो, कमी जास्त करू किंवा ऍडजस्ट करू शकतो. फोकस तुमचा याच्यासाठी आहे. ठीक आहे. ट्रेस. ठीक आहे. ट्रेस याच्यासाठी काय आहे, इट इज यूज टू रोटेट ट्रेस टू द CRO. हा जो आहे हा तुमचा ट्रेसचा नॉब आहे. हे सगळे नॉब तुमचे CRO वर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅलिब्रेशन पॉइंट. ठीक आहे. हे बघा, इंटेन्सिटी आहे, ट्रेस आहे, फोकस आहे, आणि आपल्याला या हा जो तुम्हाला नॉब आहे तुमची जी तुम्ही
हे लावतात, CRO ची जी तुम्ही वायर लावतात, ती वायर तुमची ओके आहे की नाही, किती फॉल्टी, ती आपल्याला या नॉबने आपल्याला चेक करता येते. ठीक आहे. तुमची जी तुम्ही क्रोकोडाईल पिन वगैरे जे तुम्ही यूज करतात, CRO प्रोब म्हणतो, ती प्रोब आपली ओके आहे किंवा फॉल्टी आहे, ती आपल्याला CRO वर आपल्याला चेक करता येऊ शकते. त्यासाठी हा तुमचा पॉइंट आहे. ठीक आहे. कॅलिब्रेशन पॉइंटचा यूज काय आहे? टू कॅलिब्रेट CRO, इट गिव्ह स्टेडी स्क्वेअर वेव्ह फॉर्म at a particular set frequency and voltage. It allow the accurate scaling trace. The standard calibration is 0 to 2 volt आणि frequency काय आपण देतो 1 kilohertz. हा तुमचा कॅलिब्रेशन पॉइंट पण याला म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हर्टिकल कंट्रोल. हे तुमचे आहे सगळे व्हर्टिकल कंट्रोल. व्हर्टिकल कंट्रोल मध्ये तुमचं काय आहे? वोल्ट पर डिव्हिजन नॉब. हे जे तुमचे आहे दोन्ही, हे तुमचे आहे वोल्ट पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे. फॉर सिलेक्टिंग डिझायर व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी ऑफ द व्हर्टिकल एम्प्लिफायर टू ऑब्टेन प्रॉपर वेव फॉर्म फ्रॉम द स्क्रीन. ठीक आहे. वोल्ट पर डिव्हिजन दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं पोझिशन आहे. पोझिशन हा तुमचा पोझिशनचा आहे. पोझिशनचा यूज काय आहे? कंट्रोल हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन स्ट्रेस. ही तुमचा पोझिशनचा नॉब आहे हा. ठीक आहे. हा जो नॉब आहे हा आहे तुमचा पोझिशन नॉब. व्हर्टिकल पोझिशन नॉब हा तुमचा व्हर्टिकल पोझिशनचा नॉब आहे. हे दोन्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल कंट्रोल्स आहे. आता हॉरिझॉन्टल कंट्रोल्स तुमचा हा आहे. आता तुम्हाला सांगितलं ना टाइम डिव्हिजन नॉबचा, तुमचा हॉरिझॉन्टल कंट्रोल्सचा नॉब आहे. दिसतो व्यवस्थित? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Yes, ma'am. Listen. आता हॉरिझॉन्टल साठी हॉरिझॉन्टल कंट्रोल्स आहे. तुम्हाला हा जो नॉब आहे तो या प्रकारे, म्हणजे तुम्हाला टाइम सेट करायचा असेल, MS म्हणजे मिली सेकंड आहे, हा मध्ये. त्याच्यानंतर हा तुमचा आहे मायक्रो सेकंड मध्ये. ठीक आहे. हा तुमचा टाइम पर डिव्हिजन नॉब आहे. यामध्ये काय तुमचा स्वीप टाइम ठीक आहे. फॉर सिलेक्टिंग डिझायर स्वीप रेट फॉर एलिव्हेटेड स्टेप्स और admit external signal to horizontal amplifier. पर स्वीप टाइम variable आहे, provides continuously variable sweep rates. Calibrated position is fully clockwise आहे. पोझिशन आहे, पोझिशन चा यूज काय आहे? कंट्रोल्स हॉरिझॉन्टल पोझिशन ऑफ ट्रेस आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल व्हेरिएबल आहे. controls the attenuation reduce of signal applied to the horizontal amplifier. हा आहे हॉरिझॉन्टल कंट्रोल्स हे तुमचे नॉब आहे. ठीक आहे. हा नॉब हॉरिझॉन्टल कंट्रोल्सचा आहे. त्याचाच हा व्ह्यू इथे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आहे ट्रिगर कंट्रोल. ट्रिगर कंट्रोल हे तुमचे हे जे 3 नॉब दिलेले आहे हे तुमचे सगळे ट्रिगर कंट्रोल आहे. हा हे याच्यामध्ये दिले. ठीक आहे. हे तुमचे सगळे आहे ट्रिगर कंट्रोल, म्हणजे तुमचे हे राहणार आहे चॅनल 1 इन चॅनल किंवा चॅनल 2. तुम्हाला सांगितलं ना की ऍट अ टाइम तुम्हाला दोन्ही चॅनल यूज करता येऊ शकतात. हे चॅनल 1 असेल तर ऍज इट इज असतो, आणि चॅनल 2 तुम्हाला यूज करायचा असेल हा इथला, तर तुम्हाला हा नॉब काय करावा लागतो? प्रेस करायला लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर INT इंटरनल किंवा एक्सटर्नल आहे, हा स्वीप आहे. परत सिटी म्हणजे हा जो नॉब आहे याला कंपोनंट टेस्ट म्हणतात. ठीक आहे. सिटी म्हणजे हा तुमचा कंपोनंट टेस्टचा नॉब आहे. ठीक आहे. आणि हा एक्सटर्नल ट्रिगरिंग जर तुम्हाला लावायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये हा पण एक नॉब तुमच्या CRO वर असतो, EXT एक्सटर्नल ट्रिगरिंग. आता याचा यूज काय? स्लोप घ्यायचा असेल, सिलेक्ट वेदर
triggering occurs on a rising or falling edge of triggering signal. Coupling काय select whether triggering occurs at a specific amount of DC to AC level. हा लेवल आहे. लेवलचं काय सिलेक्ट द व्होल्टेज पॉइंट ऑन द ट्रिगरिंग सिग्नल at which sweep is trigger. It is also allowed automatic or auto triggering of the sweep to run free run. ठीक आहे. हा तुमचा आहे ट्रिगरिंग कंट्रोल्सचे हे तुमचे सगळे नॉब आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इनपुट कपलिंगचा तुमचा हा नॉब आहे. हे सगळे नॉब आहे तुमचे. हे सगळे तुमचे आहे इनपुट कपलिंग. याचीच मोठी डायग्राम इथे दिलेली आहे. ठीक आहे. छोट्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही म्हणून याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसते. एसी आणि डीसी. जर तुम्हाला एसी वेव्ह फॉर्म तुम्हाला बघायची असेल तर ऍक्टिव्ह असेल, आणि जर तुम्हाला डीसी वेव्ह फॉर्म बघायची असेल सीआर वर तर हा नॉब तुम्हाला काय करायला लागतो, प्रेस करायला लागतो. ठीक आहे. डीसीचं वेव्ह फॉर्म नेचर काय असतं तुमचं, स्ट्रेट लाईन राहते. ठीक आहे. याचं काय कपलिंग इज यूज टू कनेक्ट an electric signal from one circuit to another. When the input coupling is the connection from circuit to the oscilloscope, the coupling can be DC or AC. त्याच्यानंतर ड्युएल बटन. ठीक आहे. ड्युएल बटन तुमचा हाय. ठीक आहे. चॅनल 1 चॅनल 2 आणि ड्युएल असेल तर तुम्हाला हे हा चॅनल 1 हा चॅनल 2 आणि ड्युएल म्हणजे तुम्हाला ऍट अ टाइम तुम्हाला दोन्ही वेव्ह फॉर्म तुम्हाला दिसतील. तर हे तुमचं आहे ड्युएल बटनचं. याचा यूज काय होतो, द ऑसिलोस्कोप हॅज अ कॅपॅबिलिटी टू अपलोड सिग्नल ऑन द स्क्रीन ऍट द सेम टाइम नोन एज ड्युएल मोड. जर तुम्हाला ऍट अ टाइम दोन्ही चॅनलचे वेव्ह फॉर्म बघायचे असेल तर हा तुमचा हा जो मधला आहे हा मधला नॉब असतो तो ड्युएलचा असतो. ठीक आहे. इट इज यूज टू मेजर फेज डिफरन्स बिटवीन टू सिग्नल. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्टरनेट अँड चॉप द बटन. ठीक आहे. सीआर वर सगळे तुमचे नेम सगळे दिलेले असतात. ठीक आहे. फक्त तुम्हाला यूज काय हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. अल्टरनेट किंवा चॉप हा तुमचा नाव असतो. अल्टरनेट किंवा चॉप याचा आपल्याला कमी यूज होतो या नावाचा. ठीक आहे. मल्टिपल चॅनल्स आयदर अँड अल्टरनेट ऑर चॉप मोड. त्याच्यानंतर याचं ठीक आहे. हा तुमचा अल्टरनेट किंवा चॉप मोड आहे. ठीक आहे. मेजरमेंट सिस्टीम आहे. ठीक आहे. मेजरमेंट आहे नोटबुक आहे का तुम्हाला? मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. नोटबुक आहे का? हो मॅम आहे. ठीक आहे. तुम्हाला एसी व्होल्टेज मेजर करायचं असेल, ठीक आहे, एसी व्होल्टेज मेजर करण्यासाठी तुमचा हा साइन वेव्ह दिलेली आहे. ठीक आहे. एसी व्होल्टेज तुम्हाला मेजर करायचं असेल, एसी व्होल्टेज किंवा आपण त्याला काय म्हणतो अँप्लिट्यूड मेजरमेंट. ठीक आहे. एसी मेजरमेंट करायचं असेल तर तुमची नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन ही हा जो एरो आहे म्हणजे पूर्ण ठीक आहे. फ्रंट पॅनल कंट्रोल ऑफ सीआरओ कळालं का प्रॅक्टिकल?